चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या मोलकरीण महिलेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करणे पुणे पोलिसांना चांगलेच भोवले असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक सहाय्यक निरीक्षक आणि 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। घरकाम करणाऱ्या महिलेला झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करण्यात आला। फोनवरून याबाबत सविस्तर माहिती घेत संबंधित पोलीस अधिकारी यांनी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचे समजते। कसलाही पुरावा नसताना केवळ संशयावरून घरकाम करणाऱ्या ह्या गरीब होतकरू महिलांच्या बाबतीत पोलिसांची ही पद्धत खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट सूचनाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केल्या। सदर कारवाई मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई उषा सोनकांबळे, मुख्यालय शिवाजीनगर आणि पोलीस शिपाई वैशाली उदमले अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत। तक्रारदार महिलेने पोलिसांवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत। हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। या महिलेच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। या वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये या महिलेला इजा झाल्याचे नमूद आहे। त्यामुळे एक सहाय्यक निरीक्षक, 2 महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे। या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक चौकशी निर्गमित करण्यात आली असून प्राथमिक कारवाई म्हणून निलंबन करण्यात आले आहे, असे परिमंडळ 5 चे उपायुक्त आर राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। पुणे शहरामध्ये हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक महिला तक्रारदार पोलीस स्टेशनला तक्रार दिले होते। त्यांच्यावर एक चोरीच्या गुन्ह्याचा संशय होते म्हणून पोलिसांनी त्यांना बोलविले होते। त्यांच्यामध्ये त्यांचा आरोप आहे पोलिसांनी त्यांना मारहाण केली। त्यांच्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि 2 महिला पोलीस अंमलदार होते असे त्यांच्या तक्रार होते। त्यांच्या गंभीर दखल घेऊन त्यांच्या तात्काळ मेडिकल तपासणी करून घेतली। त्यांच्यामध्ये प्रथमदर्शी काही जखमा दिसले। त्या अनुषंगाने एक अधिकारी आणि 2 महिला अंमलदार त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेले आहे। तसेच त्यांच्यावर निलंबनाचा आदेश वरिष्ठांच्या मार्फत करण्यात आलेले आहे। आता त्यांच्या सखोल चौकशी करण्यासाठी प्राथमिक चौकशी दिलेली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्या सर्व गोष्टीला सर्व प्रकरण कसे घडले, कशामुळे बोलले, काय झाले, कोण कोण साक्षीदार होते, या सर्व गोष्टीच्या सखोल चौकशी होऊन त्यांचा अहवाल सादर होईल। त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या पुढच्या कारवाई निर्णय घेता येईल।